आजपासून आपण बाबासाहेब पुरंदरे लिखित महाराज या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या कथांना सुरुवात करणार आहोत। आज गौरी पूजनाचा दिवस। शिवाजी महाराज देवीचे भक्त होते, म्हणूनच आजपासून शिवाजी महाराजांच्या गोष्टींची सुरुवात करतो आहोत। आज आपण शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ कसा होता हे भार्गव दादाच्या देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा या कथेतून जाणून घेणार आहोत। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी साम्राज्य संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा। महाराष्ट्राची भूमी म्हणजे देवदेवतांची भूमी। आपल्या दोन्ही किंवा अनंत हातात विविध शस्त्रास्त्रे पाजळी असुरी शक्तीचा विध्वंस करणाऱ्या या देवदेवता मराठ्यांच्या घरीदारी अन देवळा रावळात शतकानुशतके नांदत होत्या। या दैवतांचे भक्त जागे होते। आक्रमकांचे निर्दालन या असंख्य हातांनी घडत होते, म्हणजेच ही दैवते आपल्या भक्तांच्या तनमनात जागृत होती। हातात शस्त्र नाही अशी एकही देवता महाराष्ट्रात नांदत नव्हती। स्वातंत्र्यासाठी, स्वधर्मासाठी, संत सज्जनांच्या परित्राणासाठी अन दुर्जनांच्या निर्दालनासाठीच हौसेने जगा आणि हसत हसत थाटाने मरा, असेच ही दैवते मराठ्यांना सांगत होती, शिकवत होती। देहभान विसरून भक्ती करताना वा शौर्य गाजविताना वा शेतातील खळ्यावर काम करताना मराठी माणसाचा घोष असे, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, येळकोट येळकोट, जय मल्हार, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। काय बघ, कशी वाटली कथा? मला खूप उत्सुकता आहे पुढे काय होते याची। तुम्हाला सुद्धा आहे ना? चला तर मग वाट कसली बघताय? आजच बालकट्टा या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक देखील करा, म्हणजे आमचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला लगेच नोटिफिकेशनवर येतील। सो स्टे ट्यून विथ बालकट्टा।